नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचे भरपूर पार्ट असे आपल्या मिक्सरचे झाले आहेत। पुन्हा एकदा एका बटनचं तुम्हाला माहिती देण्यासाठी या ठिकाणी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। या ठिकाणी पाहू शकता 26 dB म्हणजे 26 dB हा बटन आपल्या यामाच्या मिक्सरला पाहायला तुम्हाला भेटतो। तर याचं काय काम आहे मित्रांनो हे सांगण्यासाठी आजचा याचं एक्सप्लेन करण्यासाठी याचे डिटेल्स सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। 26 dB म्हणजे त्या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी डीबीचे इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत तुम्हाला लेवलर मीटरवरती। -30 25 20 15 10 6 3 0 +3 +6 +10 आणि पीक म्हणजे 10च्या वरून जेवढा वाढेल तेवढा आवाज हा पीक वरती जातो। तर मी या ठिकाणी 26च आहे। 26 म्हणजे +26 dB +26 dB हा आवाज भरपूर म्हणजे भरपूर होतो आवाज। कारण ते आवाज शक्य नाही मिक्सरमधून सुटणं, कदाचित कधी सुटू शकतो म्हणजे नकळत सुटू शकतो, म्हणजे ते आपल्या स्पीकरला पण सहन होणार नाही, क्लिअर आवाज पण येणार नाही। म्हणजे 26 dBचा हा काय करतो म्हणजे जे आपले इनपुट येणारे आहेत, ऑर्गनचा इनपुट असतो, पॅडचा इनपुट असतो, या कॉर्डचा इनपुट असतो म्हणजे येणाऱ्या बाहेरून, हा इनपुट जॅकमध्ये मी आता ह्या मोबाईलचा कॉर्ड लावलेला आहे आपल्या, म्हणजे लाईन इनचे डायरेक्ट आउटपुट आहेत। तर हे बटन काय करते मित्रांनो, माईक असो किंवा आपल्या लाईन इन असो, म्हणजे जर जास्त आवाज होत असेल म्हणजे आपल्याला त्याचा पेशल कमी करायचं नाही, त्याचा दाबायची, आणि समजा उदाहरणार्थ एखाद्या गायकाचा भरपूर आवाज होत आहे त्यामुळे आपले स्पीकर डॅमेज होण्यास सहाय्यक ठरतात। तर त्यामुळे आपल्याला जर त्याचा आवाज कमी करायचा असेल, दाबायचा असेल, किंवा या फ्रिक्वेन्सीच्यावर किती जरी आवाज जाऊ द्यायचा नसेल तर हा आपण बटन दाबून त्याचा आवाज दाबू शकतो किंवा कमी करू शकतो। हे बघा, त्याला ऑफ केल्यानंतर बघा हा पीकवरती आहे, जर याला जर दाबलं तर हा पूर्णपणे या ठिकाणी पाहू शकता, हे दाबलो कमी झाला, पाहू शकता 0 dB वरून सोडला, ऑफ केलं पीकवरती गेला, ऑन केला 0 dB वरती केला, लेवलर मीटरद्वारे तुम्हाला सांगितलं। तर याला आपण एक ट्रॅकवरती गाणं लावून चेक करून पाहू की हे कसा रिस्पॉन्स करते। सेंटर आहे पूर्ण, या ठिकाणी मोबाईल आहे म्हणजेच आपला ते कॉर्ड लावलेला आहे। या ठिकाणी आवाज वाढवतो मित्रांनो, या ठिकाणी बघा एक हिंदी गाणं लावता, हे बघा आता हे आवाज बघा, पहिल्या सुरला तर आपण 26 dB हा ऑफ करूया। आता आवाज करूया, पहा आवाजामध्ये एक क्रिस्पीनेस आहे, म्हणजे एक खरखर आवाज येतो या ठिकाणी बघू शकता, म्हणजे 26 dBच्या वर आवाज जातो। याला दाबू आपण, हे बघा कमी झाला आणि आवाज क्लिअर झाला। आता ऑफ करतो, या ठिकाणी बघू शकता एक नॉसी आवाज येत असेल तर त्याला आपण एक क्लिअर करू शकता या बटनद्वारे। या ठिकाणी पाहू शकता मी थोडा आवाज वाढवतो याचा, हे बघा आता एवढाच आवाजावरती बघा हे बटन ऑफ केल्यानंतर कसा आवाज येतो। तर या बटनद्वारे आपण आवाज लिमिट करू शकता, लिमिटर लावू शकता, किंवा त्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आवाज ते फेकू शकणार नाही आपण दाबल्यानंतर। त्यामुळे आपले कोणते इन्स्ट्रुमेंट खराब होणार नाहीत, जसे स्पीकर असो, हाईस असो, नेटवर्क प्लेट असो। तर याचा एक असा उपयोग आहे मित्रांनो।